चेतन, कुलदीप तांबे गोलंदाज मार्कवर मॅच क्रमांक 2. एका बाजूने आपण पाहता रायझिंग स्टार आणि रॉयल क्रिकेटर्स. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावते सुरुवात. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटक समाप्त करायचे आहेत. पहिल्या बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. सुंदर झेल टिपला गेलाय. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. भूपेश तांडेल बॅक टू द पॅव्हलियन गॉन. नाही नाही म्हणता मी केली रे वारी, नाही नाही म्हणता मी केली रे वारी. आलो दरबारी साई तुझ्या, आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या, आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या, आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या, आलो दरबारी. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केलाय सागर बारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. इथून चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवर भूपेश सारखा एक आक्रमक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. पहिल्या बॉलवर चांगली सुरुवात झाली. कुलदीप आपण पाहतायत, सुंदर सेल परिपूर्ण केला गेला. पॉवर प्लेचं षटक 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. गोलंदाज पुढील बॉल. चांगला ड्राईव्ह केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या क्षेत्ररक्षकामध्ये कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल आणि एकेरीने स्कोर कार्डवर श्री गणेशा होतोय. प्रथम बॅटिंग करताना रायझिंग स्टार संघ आपण पाहताय टॉस जिंकला होता. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. 2 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर 1 धावा आहे. एका बाजूने चेतन आणि सागर ही जोडी आपण पाहतायत. गोलंदाज कुलदीप पुन्हा एकदा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बेडॉपचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव परिपूर्ण केली गेलंय. सिंगलच्या मध्येने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 2 अंकावर. 3 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत 2. 1 विकेट मात्र पाहायला मिळाला. गोलंदाज पुढील बॉल. अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. स्कोर कार्डवर धावा आहेत 2. 4 बॉलची अगदी समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालाय. कुलदीप तांबे गोलंदाज. रॉयल क्रिकेटर्स प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. त्याला 2 हात करताना बॅटिंग करताना रायझिंग स्टार आपण पाहतायत. फुल टॉस बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली जाईल. लेग पाईच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. स्कोर कार्डवर धावा आहेत 3. 3 धावा स्कोर कार्डवर. गौतमजी म्हात्रे आपण पाहताय. एका बाजूने पंचाच्या भूमिकेत, दुसऱ्या बाजूने चेतन पाटील. स्कोर कार्डवर धावा आहेत 3. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू. स्कोर कार्ड धावा 3. ओहो, इथून डॉट बॉल. काही जबरदस्त गोलंदाजी राहिलाय. फक्त 3 धावा खर्च केल्या. 1 विकेट जरूर प्राप्त केलाय. 1 षटकाची समाप्ती. 3 धावा 1 गडी बाद. घेऊन खांद्यावरी नंदल तर साईच्या नगरी. पालुकी घेऊन खांद्यावरी नंदल तर साईच्या नगरी. साईंच्या नगरी ना माझे बाबांच्या नगरी. साईंच्या नगरी ना माझे बाबांच्या नगरी. ओमकार गोलंदाज मार्कवर येत आहेत. पहिलं षटक सुंदर हाताळलं गेलं. फक्त 3 धावा खर्च केल्या. कुलदीप तांबे. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी राहिली. स्कोर कार्ड धावा आहेत 3. 1 गडी बाद.
ओमकार येतात गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप करायचं आहे. एक षटकाची समाप्ती, 3 धावा स्कोर कार्डवर. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. पहिला बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालं, सिंगल परिपूर्ण केली गेलंय. स्कोर कार्डवर धावा आहेत 4. 4 धावा अगदी स्कोर कार्डवर. षटक क्रमांक सध्या पहिला आपण दुसरं पाहत आहेत. पहिल्या बॉलची समाप्ती झालंय. डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. चार धावा स्कोर कार्डवर. फ्रेंडशिप लीग 2026 सुंदर आयोजन आपण पाहत आहेत. नारंगी क्रीडा ग्रामस्थ मंडळाचं हे सुंदर असं मैदान. ते चेंडू गॅप मध्ये निघून जाईल, चेंडू होईल फरार, सीमा रेषा पार येतोय हा चौकार. 4 धावा. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावर. सागरच्या बॅटमधनं मात्र चेतनच्या बॅटमधनं मात्र चौकार जरूर पाहायला मिळाले. 8 धावा स्कोर कार्डवर. हो यावेळेस वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. गौतम मात्र एका बाजूने आपण पंच पाहत आहे, दुसऱ्या बाजून चेतन पाटील ही पंचांची जोडी. त्यानंतर महेंद्रजी भोईर आपण पाहत आहेत. उलटात बॉल, मनगटाचा वापर केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, सेल निसटला गेलाय. एकच धाव कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्डवर धावा आहेत 9. 10 धावा, माफ करा. 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करताना पाहतोय रॉयल रायझिंग स्टार हा संघ टॉस जिंकला होता. बॅटिंग करण्याचा निर्णय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. स्कोर कार्ड मध्ये होईल बढत. 11 धाबा, 1 गडी बाद. 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला जातोय. हे लाईन लेंथने गोलंदाजी करावी लागेल, कारण 2 व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळाले. स्कोर कार्डवर धावा आहेत 11. 4 बॉलची आतापर्यंत समाप्ती आली. 11 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहेत. व्हाईटिश लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालंय. 12 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू असेल. ऑन साईडला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. बॅकअप साठी पुढे आल्यात. सिंगल इथून कंप्लीट केली जाईल. 2 षटकाची समाप्ती. 13 धावा, 1 गडी बाद. लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. बॉल आहेत. ग्लॅविन. ग्लॅविन गोलंदाजी मार्क वर येत आहेत. षटक क्रमांक 3. 2 षटकाच्या समाप्तीखेर 13 धावा, 1 गडी बाद. एका बाजूने चेतन आणि सागर ही जोडी आपण पाहत आहेत. गोलंदाज पहिला बॉल. यावेळेस हुकचा फटका पाहायला मिळालाय. षटकार
आजच्या दिवसातला हा पहिला षटकार. Thank you. चेतनच्या बॅट मधनं मात्र हा षटकार पाहायला मिळालाय. स्कोर कार्डवर धावा आहेत 19. पुढील बॉल. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॅक टू बॅक 2 षटकार. क्या बात आहे, अप्रतिम. चल पाय शिर्डीला ओम साईराम वाला निघाला. चल पाय शिर्डीला ओम साईराम वाला निघाला. ओम साईराम वाला निघाला साईबाबांच्या भेटीला. ओम साईराम वाला निघाला साईबाबांच्या भेटीला. साईबाबांच्या भेटीला न पालखी घेऊन खांद्याला. साईबाबांच्या भेटीला न पालखी घेऊन खांद्याला. थँक्यू. बॅक टू बॅक 2 षटकार. चेतन आयर. स्कोर कार्डवर धावा 25. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. ग्लॅबिनवर मात्र हल्ले चढवले जात आहेत. पुढील बॉल. इथून तिसरा षटकार येईल की विकेट्स प्राप्त करेल. पुन्हा एकदा तिसरा 3 इन रो. क्या बात आहे. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. तीन लगातार षटकार. 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहत आहेत. 31-31. हो हो, लेग स्टिकला सोडून हा चेंडू पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉल. गोलंदाज थोडशा द्विधा मनस्थित आहे, कारण राऊंड विकेट तरी षटकार टोकला गेला. 32 रन 32 धावा स्कोर कार्डवर आहेत. 3 बॉलवर 3 षटकार. 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा खराब लाईन, त्यात लेंथने गोलंदाजी होतय. व्हाईट बॉल. 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात तर 20. स्कोर कार्डवर धावा आहेत 33. 33 रन्स. चेतनने काही जबरदस्त बॅटिंग केलंय. 3 षटकार 1 चौकार. या इनिंगचा विचार केला तर ग्लॅबिनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढील बॉल. स्क्वेअरकटचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पाठला करत आहे. चेंडू दंदन करीत निघून चाललाय. सीमा रेषा पार. चौकार येतोय. ग्लॅबिनवर मात्र अगदी टेन्शनचं सावट पाहायला मिळालं, कारण 3 षटकार 1 चौकार आणि 2 व्हाईट बॉल या षटकाचा विचार केला तर धावसंख्या धावणार 37. 37 अंकावर. पुढील बॉल. पुन्हा एकदा हुक्सचा फटका पाहायला मिळालाय. चेतन काय जबरदस्त बॅटिंग करतोय. स्कोर कार्डवर धावा आहेत अगदी 43 रन 43 धावा. की कई सवारी चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. आसमां को छू कर देखा तारों की कई सवारी चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. थँक्यू. 43 रन स्कोर कार्ड. 43 धावा फलकावर आहेत. या षटकारांसाठी मात्र विजय सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 5 मागे 30 धावा खर्च केल्या गेल्यात. पुढील बॉल. पुन्हा एकदा काय जबरदस्त बॅटिंग केलंय. अप्रतिम. स्कोर कार्डवर धावा आहेत 49. 3 षटकाच्या समाप्ती अखेर. वेल प्लेड. वैयक्तिक 36 धावांचं झंझावात पाहायला मिळालंय. चेतन
11 चेंडू आणि 41चं योगदान राहिलंय. क्या बात आहे. या ओव्हर्स मध्ये 36 धावा खर्च केल्या. मैदानावर घुमणार आता क्रिकेटचा हा नाद, मैत्रीच्या या खेळात देतो विजयाची साथ. चढता खेळा होणार सुरू, खेळाचा हा सण, फ्रेंडशिप लीग साठी सज्ज झालंय मन. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. अगदी 5 षटकार, 1 चौकार आणि 2 वाईट बॉल. 6 चेंडू मध्ये 36 धावा खर्च केल्या गेल्या. लावींवर मात्र हल्ले चढवले गेल्यात. 11 चेंडू मध्ये 41चं योगदान राहिलंय. चेतन हाफ सेंचुरी ठोठावेल का या लीग चौथं पर्वचे आपण पाहतायत. फ्रेंडशिप लीग. निलेश गुलाने मार्क वळाल्यात. आता निलेश कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 49 49 धावा स्कोर कार्डवर आहेत. 41 वैयक्तिक धावसंख्या. चेतन आपण बघा दुसऱ्या बाजूने सागर. या ओव्हर्स मध्ये कमीत कमी धावा खर्च करावे लागतील, कारण मागचं षटक 36 धावांचं राहिलंय. शेवटचं षटक असेल. चौथं षटक मार्गस्थ झालंय. वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 50 धावा संघिक कामगिरी पाहायला मिळालंय. जबरदस्त बॅटिंग आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. सागरच्या बॅट मध्ये येतोय दमदार स्ट्रोक. 6 धावा. चला चला हो चला चला माझे एकविराई जे भेटीला. चला चला हो चला थँक्यू. दोन्ही बाजूने धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली. स्कोर कार्ड दबा 56 धावा. 56 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक आपण अंतिम पाहत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. डीप बॅकवर्स केलं अगदी डोक्यावर येतोय. फ्लॅट षटकार. 6. येतंय ग, पाल्याला येतंय ग, आई तुझे डोंगराला येतंय ग, पाल्याला येतंय ग, आई तुझे डोंगराला येतंय ग. नवरकुलीला आई तुझा ग, थँक्यू. नवरकुलीला. चला बॉलची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्डवर धावा आहेत आपण पाहतायत. 62 62 धावा फलकावर. 62 धावा धावफलकार आहेत. $62 रन स्कोर कार्ड. शेवटचे 4 बॉलचा अजूनही खेळ शेष आहे. हल्ले चढवले जात आहेत. जबरदस्त बॅटिंग राहिले. मागच्या 8 बॉलवर धुव्वाधार फलंदाजी पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा संधी होती. 1 धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मध्येने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 63 रन 63 धावा. इथून चेतन पाटील पहिला हाफ सेंचुरी झलकावेल का आजच्या दिवसामध्ये. 41 धावांचं योगदान जरूर राहिलंय. पावलांचा वापर जरूर केला होता. इथून चांगला स्टॉप केला गेलाय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड धावा 64 धावा या फलकावर पाहतायत. आता फक्त 2 बॉलचा खेळ शेष आहे. 64 धावा धाव फलकावर. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन्स आपण रेडी राहायचं आहे. सुपर स्ट्रायकर आणि रॉयल गोलंदाज. शेवटचे 2 चेंडू असतील. धावसंख्या 64 धावा धावफलकार आहेत. मोठा फटका. पुन्हा एकदा कॉर्नर क्षेत्रामध्ये 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय हा चौकार. येतंय ग, आई तुझे डोंगराला येतंय ग, पाल्याला येतंय
58 रन्स 68 धावा शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू या इनिंगचा 68 धावा धाव फुलक्यावर आहेत. काही जबरदस्त बॅटिंग चेतन आणि सागर. पुन्हा एकदा वाईट बॉल पंच दर्शवतायत. स्कोर कार्डवर धावा आहेत 69 69 धावा. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंगचा आपण पाहतायत. हो सुंदर चेंडू हाताळला होता परंतु एक धाव कंप्लीट केली गेली बाईकच्या स्वरूपात. सिंगलच्या स्वरूपात इथून धावा झाल्या 4 षटकाची समाप्ती. 70 धावा स्कोर कार्डवर 71 धावांचा लक्ष्य असेल विजयासाठी. नेक्स्ट मॅच सुपर स्ट्रायकर आणि रॉयल क्रिकेटर बी दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. टॉस केला जाईल. Ladies and gentlemen, are you ready? Great joy for the bowlers to see the stumps castled in that way. चलो चला मॅच स्टार्ट करायची आहे. 71 धावांचं मोठं लक्ष असेल.
चला मॅच स्टार्ट करा. मॅच क्रमांक 2 आपण पाहतायत. 71 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेले. 2 फलंदाज बनाच्या आतमध्ये आल्यात. संतोष कडव आपण पाहताय. दुसऱ्या बाजूने ग्लाबिन. तो षटक खूप महागडं ठरलंय, परंतु त्या धावा इथून वसूल कराव्या लागतील. 5 षटकार, 1 चौकार, 2 व्हाईट बॉल, 36 धावा खर्च केल्या. मार्क गोलंदाज. गोलंदाजचं नाव सांगा. चेतन. चला थोडस स्पीडअप करा, कारण मॅच क्रमांक सध्या 2 आपण पाहतायत. नेक्स्ट मॅच सुपर स्ट्रायकर विपक्ष रॉयल क्रिकेटर बी हा सामना असेल. एकाहत्तर धावांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूपासून इथून प्रहार करावा लागेल. चला बेस्ट ऑफ लक. बोथ टीम मॅच लावतोय सुरुवात. 24 बॉल 71 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. पहिला बॉल अगदी सन्मान दिला जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. श्रीगणेश केला जातोय. रॉयल क्रिकेटर ए संघ आपण पाहतायत. एक मोठं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. सुरुवातीपासून चांगली फलंदाजी करावी लागेल. 18च्या सरासरी धाव्यातून उभा कराव्या लागतील. गोलंदाजचा पुढील बॉल. त्या बाजूने ग्लाबिनला चांगले बॅटिंग करावे लागेल, खास करून कारण ग्लाबिनवर हल्ले चढवले गेले. आणि समोर आपण पाहत आहेत तोच फलंदाज चेतन. इथून परिपूर्ण षटकार पाहायला मिळालाय आणि हा येतोय पहिला षटकार या इनिंगचा. 6 धावा. माझी माऊली गो एकवीरा माऊली. माझी माऊली गो एकवीरा. थँक्यू. ग्लॅबिनला पलटवार करावा लागेल, कारण ग्लॅबिन बॅटिंग करत गोलंदाजी करत तेव्हा चेतनने हल्ले चढवले होते. इथून प्रतिवार करावा लागेल. वेट अँड वॉच केलं गेलंय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 1 बाउन्स किक चौकार. पंचांचा सिग्नल आहे. 4 धावा. गाव देवी माझ्या स्वप्नात आली, जवळ येऊन काय म्हणाली. गाव देवी माझ्या स्वप्नात आली, जवळ येऊन काय म्हणाली. ए संकटात घालायचं नाही. टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर खरबूज समाचार घेतला. अगदी समोरच्या दिशेने चौकार ठोकू लागलाय. स्कोर कार्डवर धावा आहेत 11. किक फॉर टॅटचं उत्तर द्यावं लागेल. 18ची सरासरी प्रतिषटक आहे. 3 बॉलमध्ये धावा आहेत 11. म्हणजे सरासरीच्या दिशेने सध्या वाटचाल आहे. पुन्हा एकदा इथे फटका फसला गेलाय आणि भूपेश तांडेलने केलंय चुकी. चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. चौकार. असू दे अवघड घाट वा अडवळणाची वाट. असू दे अवघड घाट वा अडवळणाची वाट. पायन भरल्यान काट तरी थँक्यू. पलटवार करण्याचा प्रयत्न करतोय सध्या ग्लाबिन. भूपेश तांडेलच्या हातातून हा झेल निसटला गेलाय. इथून डॉट बॉल येतोय. पंच दर्शवतात अगदी लिगल डिलिव्हरी. डॉट बॉल. 4 बॉलची समाप्तीला 5 बॉलची समाप्तीला स्कोर काढत धावा आहेत 15. 18ची सरासरी आहे. इथून जरी 2 धावा या ओव्हर्स चेंडूवर येतील तरी सरासरीच्या दिशेने वाटचाल होईल. शेवटचा चेंडू असेल. स्कोर काढत धावा आहेत 15. यावेळेस अगदी जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. गाव कोणाच्या क्षेत्रावरनं आलाय है दणदणीत षटकार. षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाची अगदी समाप्त के स्कोर काढत आहोत 21 बिनबाद. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर
दे तो षटकार जाऊ दे पोर दादू से एक शॉट वन्स मोर उडू दे तो षटकार जाऊ दे पोर दादू से एक शॉट वन्स मोर थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. स्कोर कार्डवर धावा आहेत 21. चर्चा केली जाते क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना बदलली जाईल कारण पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलंय. एक झेल निसटला होता त्यानंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळालंय. एका बाजूने आपण पाहतोय ग्लॅबिन जबरदस्त बॅटिंग केली कारण त्याच्यावर हल्ले चढवले होते जेव्हा चेतन बॅटिंग करत होता. भूपेश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. एक सेल त्यांच्या हातातून निसटलाय. बॅटिंग करताना चांगली बॅटिंग करता आली नाहीये. आता चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल कारण 50 बॉल आहे. 50 धाव्यांची आवश्यकता. 18 बॉलचा खेळ शेष आहे. 18 बॉल 50ची आवश्यकता असेल. 71चा पाठलाग केला होता. टिट फॉर टॅटचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिल्या षटकामध्ये इरादे स्पष्ट केले गेल्यात. आम्ही या धावा चेस करू हे दर्शवतात ग्लॅबिन आणि एका बाजूने आपण पाहतात संतोष. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे कारण 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं समाप्त करायची आहेत. भूपेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. 18 चेंडू आणि 50चं जुनी लक्ष समोर असेल. पहिला बॉल. आठवा बॅटिंग करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत दीपक कर्स्कर मध्ये सिंगल परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 रन्स विदाउट लॉस. 22 धावा स्कोर कार्डवर पिन बाद. एका बाजूने संतोषलाही चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 71 धावांचा पाठलाग केला जातोय. गोलंदाज पुढील बॉल समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. लॉंगाचा क्षेत्ररक्षक जे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सागर आपण पाहत आहेत. एकच धाव मिळेल या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जमला 23 रन 23. इथून जबाबदार असेल ग्लॅबिनच्या खांद्यावर. एक मोठी इनिंग साकारावी लागेल कारण 71चा पाठलाग आहे. पुन्हा एक डाऊन साईड घ्यायचा प्रयत्न. टिपवाना क्षेत्ररक्षक पुढे येईल. एक धाव कंप्लीट केली जात आहे. त्या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जमला 24-24 या अंकावर. सुरुवात चांगली राहिली. गोलंदाज आपण पाहतात 3 चेंडूवर 3 धावा खर्च केल्यात. रन 24 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 71चा पाठलाग केला जातोय. इथून थोडस थांबवलं गेलंय कारण पहिल्या ओव्हर्समध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली होती. 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. तुम्ही ओव्हरमध्ये 1-2 हवाई सफर करावे लागतील. प्रयत्न करावा लागेल. समोर संतोष आपण पाहतात. संतोष कडवच्या बॅट मध्ये येतोय. एक खणखणीत दर्जेदार षटकार 6. बक्षीस तुला मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. थँक्यू. ग्लॅबिनच्या बॅट मध्ये मात्र हा षटकार पाहायला मिळालाय. माफ करा. ग्लॅबिन काही जबरदस्त बॅटिंग करतोय. स्कोर कार्डवर धावा आहेत 30 रन्स. 30 धावा स्कोर बोर्डवर आहेत. अजूनही 41ची आवश्यकता असेल. येणारे 14 बॉल 41ची जुनी आवश्यकता असेल. एक आणखीन हवाई सफर येतोय तर सरासरीच्या दिशेने वाटचाल असेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोचलंय. स्कोर कार्डवर आपण पाहतायत 31 या अंकावर. 31 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल असेल. संतोषला चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजून ग्लॅबिन चांगली बॅटिंग करतोय. 31 13 चेंडू आहेत. 40ची जुनी आवश्यकता असेल. शेवटचा चेंडू. बॅटची एज यस टेकन. फलंदाज बाद होईल. सूर्य आला की सांग देल माझा कोंबडा बांग
लागेल भक्तांची डोंगरन रांग गो, लागेल भक्तांची डोंगरन रांग. हे पोरी जाऊन त्या कोलिनीला सांग, साडी नवी तू जरीची हात. तो नवचैताचा सण आईलाय गो, नवचैताचा सण आईलाय. काय काय मानपणे राहिलाय गो, न भक्ताचे अंगाने राहिलाय गो, दोन कशा वाजत राहिलाय गो. विक्रांत नवीन फलंदाज येतोय. चला थोडंसं स्पीडअप करा, पण फार उशीर होतोय कारण मॅच क्रमांक 2 आपण पाहतायत. नेक्स्ट मॅच सुपर स्ट्रायकर बी पक्ष रॉयल क्रिकेटर्स बी. 12 चेंडू आणि 40 जुनी समीकरण समोर असेल. दीनानाथ गोलंदाजी मार्कवर विक्रांत नवीन फलंदाज आपण पाहतायत. जुनी मैदानच्या आतमध्ये ग्लॅविन आहे कारण 12 चेंडू 40 लक्ष समोर. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 2 चौकार 3 षटकार ग्लॅविनच्या बॅटमधून. टॉस बॉल ड्राईव्ह केला जातोय, तिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू झालाय फरार. सीमारेषा बाहेर येतोय चौकार. अवधेचा संकट जाई, भक्ता हाकेला जाऊन येई. आई माऊलीचा आशीर्वाद आमच्या शिरवर कायम राही. अवधेचा संकट जाई, भक्ता थँक्यू. आता 11 बॉल आहेत. 36 ची अजूनही आवश्यकता असेल. स्कोर कार्डवर धावा आहेत 35. 35 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 ला अगदी सुरुवात झालाय. ग्लॅविन एखाद्या किल्ला लढवतोय, तो मॅच फिनिश करून देईल का? पुन्हा एकदा पावलांचा वापर केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये करतोय गोलंदाज दीनानाथ आपण पाहतायत. आता 10 बॉल आहेत. 36 ची अजूनही आवश्यकता असेल. 360च्या स्ट्राईक रेटने इथून बॅटिंग करावे लागेल. हो चांगला चेंडू होता. इथून हवाई सफर करण्याची संधी होती. डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर चौकाला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. आता 9 चेंडू आहेत आणि 36 ची आवश्यकता असेल. इथून आणखीन 2 हवाई सफर येत आहेत. या मॅच मध्ये इन होण्याची संधी असेल. 9 बॉल 36 ची अजूनही आवश्यकता असेल. काहीतरी काढमंत्र जरूर दिला होता. एका बाजूने विक्रांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु सर्वस्व जबाबदारी ग्लॅविनवर असेल. ग्लॅविनचे विकेट्स खूप महत्वाचे असेल. 9 चेंडू 36. पुन्हा एकदा पाऊलांचा वापर केला गेलाय. चेंडूला पाठवलंय इनटू द स्टँड. 6 धावांसाठी. डोले बंद करून विश्वास ठेवावा, अशी ती एकमेव जगात, अशी ती एकमेव जगात, अशी ती एक. थँक्यू. स्कोर कार्डवर धावा आहेत 41. 30 ची आवश्यकता. येणारे 8 बॉल. 8 30चं इक्वेशन आहे. 8 बॉल 30 ची आवश्यकता. हो मिस टाइम शो का आहे. हो दूरवर राहिल्यात. हा सेल जर परिपूर्ण केला असता तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आली असती रायझिंग स्टार संघाला. 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 40. 7 बॉल 28 ची आवश्यकता. 43 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. इथून एखादा षटकार चौकार की विकेट्स. ग्लॅविन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अशा अपेक्षा पल्लवित असतील त्या रॉयल क्रिकेटर ए संघाच्या. शेवटचा बॉल. 7 बॉल 28 ची आवश्यकता. 43 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. बॅटची जरूर लागलं. 1 धाव कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या येतात. तर 6 बॉल आणि 26 ची आवश्यकता. एसडीचे घुमणारा आता क्रिकेटचा हा नाद. मैत्रीच्या या खेळात देतो विजयाची साथ. चढता खेळा होणार सुरू. खेळाचा हा सण. फ्रेंडशिप लीग साठी सज्ज झालंय मन. क्वालिटी बॉईजची ताकद भारी. खेळ त्यांचा
सुटेल वेळेचा मेळ वॉरियर्स लढतील मैदानी शूरवीरांच्या परी सुपर स्ट्रायकरची फटकेबाजी धावेल सीमारेषे बाहेर खरी चॅलेंजरचे आव्हान मोठे जिद्द मनी दाटली डोमिनंट लाईनची गर्जना एकूण प्रतिस्पर्ध्यांची वाट वाटली स्कायफुलची परंपरा थँक्यू वेलकम बॅक सर्वांचं स्वागत असेल फ्रेंडशिप लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतात. एक दिवसीय स्पर्धा येणारे 6 बॉल 6 मध्ये 26चं इक्वेशन आहे. चला बॉलर नेम प्लीज. भार्गव शेवटचा अंतिम षटक असेल. 6 बॉल मध्ये 26 धावा इथून रोखल्या जातील का? आता विक्रांवर जबाबदारी आहे. स्वतः चांगले बॅटिंग करावे लागेल अन्यथा क्लाबिनला बॅटिंगला आणावं लागेल. डॉट बॉल आले. डॉट बॉल फिरकीचा मारा करतात. काय जबरदस्त गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर फिरकी घेतलंय. डॉट बॉल येतोय. आता 5 बॉल 26ची आवश्यकता म्हणजे प्रत्येक चेंडूवर इथून प्रहार करायचा आहे. फुल टॉस बॉल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 4 बॉल आता 25ची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग आहे. जरी 4 षटकार लगावत आहेत तरी स्कोर लेवल असेल. 4 बॉल 25ची आवश्यकता. गोलंदाज पुढील बॉल. फुल टॉस बॉल अगदी समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. चेतन तिथे होते. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने फरक पडणार नाहीये. स्कोर कार्डवर धावा 48. 15 चेंडू आणि 44चं योगदान ग्लाबिनचं राहिलंय. इथून हाफ सेंचुरी पूर्ण करेल का ग्लाबिन? हो हो काय जबरदस्त गोलंदाजी करते. अप्रतिम. इथून पहिली हाफ सेंचुरी कंप्लीट करेल का ग्लाबिन? कारण पराभवाच्या दिशेने सध्या जातोय. शेवटचे 2 बॉल. 16 चेंडू आणि 44चं योगदान ग्लॅबिनचं राहिलंय. इथून पहिली हाफ सेंचुरी पूर्ण केली गेलाय. ग्लॅबिन क्या बात आहे. पण तो मॅच फिनिश करू शकले नाहीयेत परंतु पहिली हाफ सेंचुरी पाहायला मिळालंय. फ्रेंडशिप लीग 2026 मैदानावर घुमणार आता क्रिकेटचा हा नाद. 17 चेंडू आणि 50चं झंझावत. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. भार्गवने काय जबरदस्त बॅटिंग केली. गोलंदाजी केलंय. हो हो चेंडू पडल्यानंतर जास्त टर्न प्राप्त झालाय. वाईट बॉल पण दर्शवत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू. स्कोर कार्डवर धावा आहेत 54 धावा. 55 धावा माफ करा. 55. शेवटच्या बॉलवरही केलाय प्रहार. येतोय हा षटकार. स्कोर कार्डवर धावात 61 धावा म्हणजे 10 धावा दूर राहिले. वेल प्लेड. पण तो हार्ड लक असेल रायझिंग स्टार. अभिनंदन. चला लगेच नेक्स्ट मॅच आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या.